ज्या लोकांनी आमच्या मुलींचे सिंदूर नष्ट केले होते, मोदीजींनी त्यांच्या बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केले। मंडळी, हे विधान कुणा सामान्य नागरिकाने नव्हे तर मध्य प्रदेशच्या सरकारमधील जबाबदार पदावर बसलेल्या एका भाजप मंत्र्याने केले। मंत्री विजय शहा यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा अपमान केलाय। तसा आपल्या तोंडाला येईल ते बरळत सुटायचा अधिकार प्रत्येक नेत्याला असतोच, आणि तसा फ्री हँड सुद्धा भाजप सरकारने कित्येक दिवसांपासून आपल्या नेते मंडळींना देऊन ठेवलाय, असा आरोप विरोधक करतात। पण कधी कधी बोलत असताना आपण आपली वैचारिक पातळी किती खालपर्यंत न्यायची याचं भानही काही जण विसरून जातात। लोकसेवेची शपथ खाल्लेल्या लोकप्रतिनिधींनी किती जबाबदारीपूर्वक आपलं मत मांडायचं असतं हे आम्ही सांगायची गरज नाही। पण यांच्या दुकानातून खरेदी करू नका म्हणल्यावर खालून लोकांनी प्रतिसाद दिला की नेत्यांना वेगळंच स्फुरण चढतं। नेमकं तेच झालंय विजय शहा यांच्यासोबत। भारताने पाकिस्तानची कशी ठासली हे आनंदाच्या भरात सांगताना त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले। अप्रत्यक्षपणे त्यांच्या धर्मावर टीका करून त्यांनी वैचारिक पातळी सोडून अत्यंत खालच्या दर्जाचं विधान केलं आणि सोशल मीडियावर त्यांच्याच जनतेने त्यांचा बाजार उठवला। विरोधकांनी सुद्धा मग त्यात हात धुवून घेतलाय। पण पुढे जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने सुद्धा भाजप मंत्री विजय शहा यांना त्यांची जागा दाखवून दिली। सोफिया कुरेशी यांची माफी मागण्याचे आदेश त्यांना कोर्टाने दिलेले आहेत। नेमकं काय घडलंय, कसं घडलं, प्रकरण काय, थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। इंदोर मधल्या महू येथील रायकुंडा गावात आयोजित हलमा कार्यक्रमात भाजप मंत्री विजय शहा यांनी रविवारी हे वादग्रस्त विधान केलं होतं। मंगळवारी त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। यामध्ये ते असं म्हणतायत की मोदी समाजासाठी जगतायत आणि समाजासाठी काम करतायत। त्यांनी आपल्या मुलींचं कुंकू पुसलं होतं, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला। त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारलं होतं, त्यानंतर स्वतः त्यांचे कपडे काढता येणार नाहीत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवलं, जेणेकरून ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केला त्यांना त्यांच्या समाजातील बहिणी नग्न करून सोडतील। आम्ही तुमच्या जातीच्या आणि समुदायाच्या बहिणींना पाकिस्तानात पाठवून देशाच्या सन्मानाचा आणि आमच्या बहिणींच्या वैवाहिक आनंदाचा बदला घेतला। आता इतकं सगळं रान उरकल्यावर एखादा शहाणा सुरता माणूस थांबला असता, पण एवढ्यावर थांबतील ते मंत्री विजय शहा कसले? ते पुढे म्हणाले की मोदीजींनी आधीच सांगितलं होतं घरात घुसून मारू। ते म्हणाले की दहशतवाद्यांना जमिनीत गाडून टाकीन। हे दहशतवादी 3 मजली इमारतीत लपून बसले होते। मोठा बॉम्ब टाकून आधी वरचं छप्पर फोडलं, मग मधला मजला उडवला आणि शेवटी आत घुसून त्यांचा नाश केला। हे काम फक्त 56 इंची छाती असणारा माणूसच करू शकतो। आणि ही सगळी विधान बेंबीच्या देठांपासून ओरडून ओरडून शहानी भर सभेत केली होती। आता एवढा गोडवा गायल्यावर मोदीजी उद्या लाल किल्ल्यावर आपला सत्कार समारंभ ठेवतील की काय असं कदाचित शहा यांना वाटलं असावं। पण खुशीत गाजरं खात असलेल्या शहांना सत्कारासाठी बोलावणं आलं, ते मोदीजींकडून नाही तर भोपाळवरून। जेव्हा विजय शहा यांच्या सभेतला भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पक्षाने शहा यांना भोपाळला बोलवलं होतं। संघटनेच्या सरचिटणीसांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली। तेव्हा मंत्री शहा यांचा सूर बदलला। आता मंत्री शहा म्हणतात की पंतप्रधानांनी आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले। माझ्या भाषणाकडे वेगळ्या संदर्भात बघू नका, काही लोक त्याकडे वेगळ्या संदर्भात बघतात। त्या आमच्या बहिणी आहेत आणि त्यांनी पूर्ण ताकदीने सैन्यासोबत काम केले। पण मंडळी, जो बूंद से गई वो होत से क्या आएगी? कारण मंत्रीजींच्या तोंडून जे शब्द निघाले होते ते प्रत्येक सामान्य जनतेपर्यंत पोहोचले असून त्या सामान्य जनतेच्या तोंडातून जी काही स्तुती सोमणे त्यांच्यासाठी बाहेर पडतायत ती मंत्रीजींनी न ऐकलेलीच बरी। आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या महाभाग मंत्र्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते। कारण कर्नल सोफिया कुरेशी ऑपरेशन सिंदूर मधल्या एक महत्त्वाच्या आणि जबाबदार व्यक्ती आहेत। परिणाम हा त्यांचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे, अशीच भावना देशवासियांमध्ये आहे। सध्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंत्री विजय शहा यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा आदेश दिलाय। हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या शहांना आता सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली नसल्याचे सांगत सरन्यायाधीश BR गवई यांनी विजय शहांना चांगलंच सुनावले। या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सरन्यायाधीश BR गवई यांनी नकार दिलाय। गवई म्हणाले की संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारे कशी बोलू शकते? विजय शहा यांच्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी माफी मागितली, पण कोर्टाने त्यांच्या विरोधातल्या FIR ला स्थगिती देण्यास नकार दिला आणि पुढील सुनावणीसाठी वेळ दिला। या प्रकरणात कर्नल सोफियांचे काका आणि चुलत भाऊ यांनीही मंत्र्यांच्या विधानाचा निषेध केलाय। त्यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांकडे शहा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष VD शर्मा यांनी आम्हाला मंत्र्यांवर कारवाई करण्यास सांगितले। सोफिया ही दहशतवाद्याची मुलगी नाही तर ती देशाची मुलगी आहे।
आता मोदी सुद्धा मंत्री महोदय शहा यांच्यावर चिडल्याची माहिती आहे। दरम्यान सामूहिक अत्याचार करून बाहेर आल्यानंतर अत्याचारांचा सत्कार करण्यापेक्षा देशाची रक्षा करणं किती अवघड काम असतं हे कुणीतरी नेत्यांना आणि मंत्र्यांना सांगायला हवं, अशी लोकांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटताना दिसते। बाकी विजय शहा यांच्या या गलिच्छ वक्तव्यांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।